नमस्कार, मी बालाजी कराळे एकंबा. आमचं गाव सीमावर्ती भागामध्ये आहे आणि या सीमावर्ती भागामध्ये आमच्या गावामध्ये मराठी माध्यमाची शाळा आहे. मी सुद्धा मराठी माध्यमातून किंवा आमच्या गावातील सर्व लोकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळं त्यांचं जीवन पूर्ण व्यर्थ गेलेलं आहे. मग आमचं जीवन व्यर्थ गेलंय या उद्देशानं आमच्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये या कारणाने आम्ही शासनाकडे वारंवार निवेदन करून आमच्या गावामध्ये कन्नड माध्यमाची शाळा सुरू करावी अशी विनंती केली. परंतु शासनाने आमच्या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. का तर आम्ही सीमावर्ती भागामध्ये येतो म्हणून आमची दखलच कोण घेतलेली नाही. मग अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर आम्ही आमच्या गावातील लोक मिळून तर आमच्या आवाजाला धावून येणारा नेता कोण तर आमचे कार्यतत्पर आमदार सन्माननीय शरणू सलगर साहेबांकडे आपण विनंती करू, तेव्हाच आपणाला न्याय मिळेल अशी एक मनामध्ये आशा ठेवून आम्ही काय केलो, आमदार साहेबांची भेट घेतलो आणि त्यांच्याबरोबर चर्चा केलो. चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हटले, तुम्ही तर मराठी भाषिक, तुम्हाला कन्नड माध्यमाची आवश्यकता काय. तर आम्ही जे आमची व्यथा होती, जे दुःख होतं, आम्ही त्यांना सांगितलं, सर Knowledge Park The Creative School admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. Sky Sunshine School, step towards better future. Jayashankar Colony, Shantiniketan Ground, Pisva Kalyan. आम्ही जरी मराठी भाषिक असलो, मराठा समाजातील असलो, तरी आम्हाला आमच्या लेकराचं भविष्य आमच्यापेक्षा उज्ज्वल व्हावं, आमच्यासारखं हाळ होऊ नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत आहे. आमचेही लेकरं क्लास 1 ऑफिसर व्हावेत, आमचेही लेकरं गव्हर्नमेंट सर्वंट व्हावेत, यासाठी आम्हाला कन्नड माध्यमाची शाळा आवश्यक आहे. आमचे लेकरं मराठी माध्यमामध्ये शिकल्यामुळं कुठल्याच स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणावी तशी प्रगती करू शकत नाहीत, गव्हर्नमेंट सर्वंट बनू शकत नाहीत. त्यानंतर आमचंही लेकरू एखादं मोठा अधिकारी व्हावं अशी आम्ही जन्म दिलेल्या मायबापाची इच्छा आहे. परंतु या आमच्या मागणीला पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. तुम्हीच आमचे वाली आहात. आम्ही जरी आमच्या लेकरांना जन्म दिलो तर या जन्म दिलेल्या लेकरापेक्षा तुम्ही त्यांचे मायबाप होऊन आमच्या जे व्यथा आहेत तुम्ही या अधिवेशनामध्ये मांडा असं आम्ही साहेबांना विनंती केल्यानंतर साहेबांनी आमच्या भावनेची कदर करत, आमच्या भावनेची दखल घेत त्यांनी आमचा आवाज विधानसभेमध्ये उठवला. याचा सार्थ अभिमान आम्हा मराठा बांधवांना आहे. का तर आमच्या लेकराचं भविष्य हे उज्ज्वल होण्याचं काम हे एकमेव आमदार शरणू सलगर साहेब करू शकतात अशी आमची भावना होती. आणि त्या भावनेनं जर कन्नड माध्यम शाळा आमच्या गावामध्ये सुरू झाली, भविष्यामध्ये आमचे लेकरं मोठे अधिकारी होतील. आमच्यासारखी दयनीय अवस्था त्यांना राहावं लागणार नाही. आम्ही साहेबांच्या या मताशी सहमत आहोत. जर आमचे मराठा बांधव कोणी यांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण आपल्या मुलाच्या भविष्याविरुद्ध खेळत आहात असं मला वाटतं. आणि पत्रकार बांधवांना सुद्धा अशी विनंती आहे की आमची ही जी व्यथा आहे, आपण पत्रकार एक समाजाचे उद्धारक आहात आणि तुम्ही यांचा आवाज उठवून आमच्या गावामध्ये कन्नड माध्यमाची शाळा सुरू करावी असं मी बोलू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक. Appear in ISAT exam by Ideal PU College. Win up to 25,000 rupees. अपने बच्चों को दीजिए एक सही शुरुआत, हौसलों से मंजिल तक. Noble Public School. एल्म से ही दोनों जहां में कामयाबी है. मी रमेश पाटील माचनाळ या गावचा, तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर. माझं गाव महाराष्ट्र बॉर्डरवर आहे. आमच्या गावात 7वी पर्यंत शाळा आहे, मराठी मीडियम. आणि आमच्या गावात विद्यार्थी आहेत फक्त 30 विद्यार्थी, 3 शिक्षक. आमच्या लेकराचं भविष्य मराठी मीडियम असल्यामुळं ना कर्नाटकात जाता येणार ना महाराष्ट्रात. काही लोक जे गरीब आहेत ते इथं शिकून पुन्हा हुलसूरला पाठवत आले आहेत, पण बाकीचे जे श्रीमंत लोक आहेत ते कुठेही बाहेर गुलबर्गा, हे बिदर, भालकी, बसव कल्याणला पाठवत आहेत. यामुळे आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान तर होऊ झाले. दुसरी गोष्ट, आमची शाळा मराठी मीडियम असल्यामुळं आम्हाला पुढचे शिक्षण घेण्यासाठी एवढं अडचण होत आहे. आम्हाला कुठं कुणी ऑफिसला गेलं तर बोर्ड वाचता येत नाही.
आणि ह्याच्यानंतर 9वी 10वी 8वी 9वी 10वी शिक्षणासाठी आम्हाला बाहेर जावं लागलेलं आहे. आमचे काही विद्यार्थी महाराष्ट्रात चाललेत, काही विद्यार्थी इथंच राहिलेले आहेत. मराठी मीडियम असलं, कन्नड मीडियम तर कन्नडा बोलता येत नाही, कन्नडा वाचता येत नाही, काहीच नाही. ह्याच्यामुळं आमचं नुकसान उरलेलं आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये नोकरीच नाही. गव्हर्नमेंट सर्वंट तर आमच्या गावात एकही नाही, मिळू शकत नाही. तुम्हाला हुडकून काढ, शिक्षक सुद्धा नाहीत कोण, कारण ह्याचा परिणामच आमची कन्नडा नाही शिकल्यामुळं. ह्यामुळं आमचे साहेब MLA साहेब गावात आल्यानंतर आम्ही रिक्वेस्ट करून सांगितलं यांना, बाबा आम्हाला मराठी मीडियम का आहे ना, कन्नड मीडियम पण ठेवा, ज्याला हे विद्यार्थ्यांना आम्हाला सोय होईल. उद्या नेक्स्ट पुढचं शिक्षण आम्हाला कर्नाटकमध्येच घेता येईल. आमचे अर्धे विद्यार्थी महाराष्ट्रात चाललेत, अर्धे विद्यार्थी कर्नाटकमध्ये. त्या गोष्टीमुळे आम्हाला नुकसान झालेलं आहे आमच्या गावचं. हे आम्ही साहेबाला विनंती केल्यामुळं आमच्या विनंतीला मान देऊन साहेबांना अधिवेशनमध्ये बोलले. त्याच्यामध्ये राजकारण करणी लोक, काही लोक राजकारण करत आहेत, त्याच्यामध्ये अजिबात राजकारण आहे. आम्ही आमच्या लेकरावचं भविष्य बघण्यासाठी त्या साहेबाला रिक्वेस्ट करून त्या गोष्टीचं आम्ही हे केलं. धन्यवाद. मी श्री कुर्दे देवानंद वामनराव, राहणार गडिगोणगाव, तालुका हुलसूर, जिल्हा बीदर. मित्र, गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये साहेबांचं जे मनोगत व्यक्त झालेलं आहे, त्या मनोगताचा आमच्याच सहकारी बांधवांनी किंवा विशेषतः मराठ्यांनी त्या वाक्याचा विपर्यास करून साहेबाची नावलौकिकता कमी करण्याचा त्यांचा हेतू आहे. परंतु या अगोदर जे लोक होते ते अशिक्षित होते, त्यामुळं तेवढा असं जर एखाद्याने कुठल्या पद्धतीची जर चुकीची गोष्ट जनमानसामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यावेळेला ते चालत होतं. परंतु आता जनता जागरूक झालेली आहे. कुठला व्यक्ती कसे वर्तन करतोय, त्यांचा अभिप्राय काय, पण त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे, स्वातंत्र्य देश झाल्यानंतर प्रांतवार रचना झाली. प्रांतवार रचना झाल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये अनेक प्रांत तयार झाल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या विशेषतः गावामध्ये कुण्या जाती धर्माचे लोक आहेत, त्यानुसार तो सर्वे झाला. सर्वे झाल्यानंतर शैक्षणिक संस्थेबद्दल चर्चा झाली आणि त्या ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या जाती धर्माचे लोक, ज्या ज्या भाषिक लोक आहेत, त्यानुसार शाळा सुरुवात करण्यात आल्या. परंतु आपण मुळात ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा अवगत होणं आवश्यक आहे, की त्यावेळेला न लक्षात येता आता हळूहळू लक्षात निघालंय. याचं कारण असं आहे, प्रत्येक व्यक्ती शिकला. आता मी विशेषतः शिक्षक आहे. मी कर्नाटकातला रहिवासी राहून महाराष्ट्रामध्ये मी वर्ग 2 अधिकारी या पदावर कार्यरत असणारा व्यक्ती सुद्धा आज मी माझ्या गावात वावरत असताना कसल्याही प्रकारचा कन्नडचा गंध नसल्यामुळं माझं अनेक आर्थिक नुकसान माझं तर झालेलंच आहे. माझे नातवंड असतील, माझे मुलं असतील, माझ्या भावाचे असतील, विशेषतः माझ्या पूर्ण गावातले असतील. मी शिक्षक असल्यामुळं परिसरामध्ये सुद्धा माझा चांगला संपर्क आहे. प्रत्येक पालकाची व्यथा जर ऐकलो, माझ्या लेकराला कन्नड न येत असल्यामुळं माझं लेकरू इथं थांबलं. KPSC मध्ये सुद्धा या पद्धतीने करू शकलेलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला प्रत्येक पालकाच्या विशेषतः मराठी लोकांच्या लक्षात आल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये किंवा ज्या ज्या गावामध्ये कन्नड भाषेचा तुटवडा आहे, ज्या गावामध्ये एखादा लिंगायत लोक असेल तर तिथं संवाद साधू शकतो. परंतु ज्या गावात कसल्याही प्रकारचा लिंगायतचा व्यक्ती नाही, त्या गावामध्ये कन्नड शाळाही नाही. तर ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातली भाषा जर अवगत नसेल तर त्या माणसाचा विकास कुठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी जरी मराठी भाषिक असलो, मी ज्या राज्यात राहतो त्या राज्यावर प्रेम केलं पाहिजे, त्या राज्याच्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे आणि त्या राज्याची भाषा अवगत प्रत्येक व्यक्तीला होणं आवश्यक आहे. त्याशिवाय तो मुख्य प्रवाहात तो माणूस येणार नाही, त्या माणसाचा विकास होणार नाही. आणि म्हणून जे जे लोक या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत, ज्या गावामध्ये ज्या ज्या पालकाला अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी घेऊन किंवा त्यांचं घराणं घेऊन आदरणीय साहेबाला भेटले आणि त्यांची स्वतःची अडचण जाणून ज्या गावामध्ये ज्या राहतात तिथल्या अडचणी त्या त्या गावातल्या प्रत्येक लोकांना लक्षात येतात आणि ते गावचे जे मान्यवर म्हणून लोक असतात त्याच्याकडे बघणारे सर्वसाधारण लोक सगळे ते आमच्या समाजाचं हित करणारे लोक आहेत, आमच्या गावचं हित करणारे लोक आहेत, हे त्यांच्या लक्षात येते. आणि म्हणून त्या सर्व लोकांनी प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये या प्रत्येक व्यक्ती
कट त्यांनी त्यांचं घराणं मांडले आणि त्यांनी साहेबापर्यंत मांडले की येत्या अधिवेशनामध्ये आमची जी समस्या आहे या समस्येचे निराकरण व्हायला पाहिजे, म्हणून साहेबाकडे ते मांडले. आणि साहेबांनी हे माझे मूळचे कार्यकर्ते आहेत, जीवापाड माझ्यावर ते प्रेम करतात, भारतीय जनता पक्षावर प्रेम करतात, नरेंद्र मोदी साहेबांवर प्रेम करतात, तर अशा व्यक्तीचं काम आपण न करता असं चुकीचं होणार आहे, म्हणून हे स्वतः जातीनं लक्ष देऊन त्याची दखल घेऊन अधिवेशनामध्ये ते मांडले. आणि ते मांडलेलं असेल तर जर त्याचं अमेंडमेंट झालं तर ते स्वागतार्ह आहे. म्हणजे नवीन जी पिढी आहे ती नवीन पिढी, मराठी भाषिक जी पिढी आहे त्याची जी मुलं बाळ आहेत ते मुख्य प्रवाहात येऊन त्यांच्या जीवनामध्ये एक विकास निर्माण होईल. याच्यामध्ये कुठल्याही विरोधकांनी किंवा मराठी भाषिकांना सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, त्यांनी सुद्धा कसल्याही प्रकारचं राजकारण न करता निश्चितच साहेबांनी असं कुठलं म्हणलेलं नाही. मी आत्ताच क्लिप बघितली, त्या क्लिपमध्ये असं नाही की या गावातली शाळा मराठी बंद करा असं साहेबांनी म्हणलेलं नाही. त्या शाळेला त्यांनी अटॅच करावा त्यांचा हेतू आहे. ज्या गावामध्ये जर मराठी शाळा असेल त्या शाळेत जर संख्या असेल चांगली गोष्ट आहे, शिक्षण घेतलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु मराठी शाळेची दुरावस्था इतकी आहे. माझ्या गावामध्ये 8वी पर्यंत 1ली ते 8वीची शाळा आहे. मी सदन आहे, माझे लेकरं मी बेळगावला ठेवून मी कुठेही ठेवतो, परंतु सर्वसाधारण गटात मोडणारे लोक, दीनदुबळे जे लोक आहेत, आर्थिक संकटात सापडलेले जे लोक आहेत, ते लोक त्याच्या अपत्याला कुठे बेळगावला घालू शकतात, कुठे बेंगळूरला घालू शकतात, कुठे बसवकल्याला एवढ्या मोठ्या फीस देऊन घालू शकतात का? नाही. म्हणून 4-2 लोक आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक भांडवल असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी करू शकतात, परंतु सर्वसाधारण गटात मोडणारा लोक जो असतो, सामान्य लोक जे आहेत त्यांची खरीच मोठी अडचण आहे. आणि त्याच्यामुळं त्या लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणायचं असेल आणि त्यांच्या लेकराला कुठल्या तर एक उच्च घोषित करावायचं असेल तर ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा अनेक वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना त्रास देत होते, त्यावेळेला सयाजीराव गायकवाडनी त्यांना प्रोत्साहन दिलं, म्हणून त्यांचा आज तो प्रविख्यात झाले, पंडित झाले, महामानव झाले. अशा जर मानवाला, अशा एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून एखाद्याचं लेकरू जर अशा उच्च व्यवस्थित जर झाला तर त्या लेकराचा तर विकास होईलच, गावचा होईल, परिसराचा होईल, अनेक कुटुंबाचा उद्धार होईल. हा त्याच्या पाठीमागचा नितांत असा हेतू आहे. आणि निश्चितच जे साहेबांनी काम केलेलं आहे हे बिलकुल चांगलं आहे, स्वागत आहे. मराठी भाषिकांनी सुद्धा याचं मनापासून स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी माझा अभिप्राय मांडत असताना एखादी गोष्ट जर चुकून गेलेली असेल तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय कर्नाटक. ಮೂಲತಃ ನಾನು ಕೊಟ್ಮಳ ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿಯಾಗಿದ್ದು ನನ್ನ ಹೆಸರು ಮಹಾದೇವ್ ಯೌಲೆ ಅಂತ. ನಮ್ಮ ಊರಿನ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು, ಮರಾಠಾ ಸಮಾಜದ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕರಾದಂತಹ ಶಿವಾಜಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಕೊಟ್ಮಳ ಗ್ರಾಮ 80% ಜನ ಮರಾಠಾ ಜನ ಇದ್ದು 80 to 85% ಜನ ಮರಾಠಿ ಜನ ಇದ್ದು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹಾಗೂ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರ ಊರು ಅಂತಂದರೆ ಗಡಿಭಾಗದ ಊರಿಗೆ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಬಹುದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ. ಒಂದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟು, ಮತ್ತೊಂದು ಶಿಕ್ಷಣದ ಕೊರತೆ. ಈ ಶಿಕ್ಷಣದ ಕೊರತೆ ಸಂಬಂಧ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ನರಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನದ ಕಳಸಾರೋಹಣಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಆಗಮಿಸಿರ್ತಾರೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಾಸಕರು ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ಏನ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ ಸರ್ತಿ ಒಂದು 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ CC ರೋಡ್ ಮಾಡಿರು. ಈಗ ಏನ್ ಇಕ್ಲಿಯಪ್ಪ ಅಂತ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೇಳಿದ ಮ್ಯಾಗ ನಮ್ಮ ಊರಾಗಿನವ್ರು ಹೇಳೋರು, ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರೇ ದಯಮಾಡಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಮಾಡಿದ್ರು ನಮಗೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಬಟ್ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಹಾಳಾಗ್ತಿದೆ. ಯಾಕೆ ಹಾಳಾಗ್ತಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಲಿಸೋ ಟೀಚರ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ಶಾಲೆ ಇಲ್ಲ. ಅವರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಅವ್ರು ಸಂಭಾಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ಕೇಳಿದೆ ಅಲ್ಲಿ, ಸರ್ ನಮ್ಮ ಊರಿಂದು ಗತಿ ಹಿಂಗಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾ ಘರ್ಕ ನಾ ಘಾಟ್ಕ ಆದಂಗಾಗಿದೆ. ಯಾಕೆ ಈ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ಕೊಟ್ಮಳದಾಗ 5ನೇ 6ನೇ ತನಕ ಸ್ಕೂಲ್ ಕಲಿತಾರೆ, ಶಾಲೆ ಕಲ್ತಿ 7ನೇ ಶಾಜಿನಿ ಅವ್ರದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ. ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ಅವ್ರದ್ದು ಲ್ಯಾಪ್ಸ್ ಆಯ್ತು, ಔಟ್ ಆಯ್ತು, ರೂರಲ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬರಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಿಗೆ ನೀವು ಏನಾದರೂ ಮಾಡ್ರಿ ಶಾಸಕರೇ, ಬಟ್ ಈ ಚಳಿಗಾಲದ ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಈ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಮಾತಾಡಬೇಕು, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀವು ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸ್ಬೇಕಂತ 1,000 ಜನ ಇವ್ರಿಗೆ ನಾವು ಹೇಳಿದೆವು ಶಾಸಕರಿಗೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಮೊನ್ನೆ ನಡೆದ ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಏನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು, ನನ್ನ ಭಾಗದ ಗಡಿ ಭಾಗದ ಏಕಂಬ, ಹಂದ್ರಾಳ್, ಕೊಟ್ಮಾಳ್, ಮಾಚನಾಳ್
ದೇವನಾಳ್ ಸೋಲ್ಹಾಬ್ಕ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿನ ಮರಾಠ ಏನ್ ಸ್ಕೂಲ್ ಅದ ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂತಂದಾರ. ನೀವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಯಾವುದೇ ತರ ಮರಾಠ ಸ್ಕೂಲು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ನೀವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಮತ್ತೊಂದು, ನೀವು ಯಾರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ನಮ್ದು ಮರಾಠ ಬಾಂಧವರಿಗೆ ಬಹಳ ನೋವು ಉಂಟಾಗ್ಯದಂತ. ನನ್ನ ಊರಾಗ 80% ಮರಾಠ ಹರ. ನನ್ ಯಾರ್ದು ಮನ್ಸಿಗೆ 1% ಕೂಡ ಧಕ್ಕೆ ಉಂಟಾಗಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಏನದ? ನಾವು ಕಲಿಬಾರ್ದು, ನಾವು ಅನ್ಫರ್ಡ್ ಇರ್ಬೇಕೆ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಅದನಾ? ನಾವು ಅನ್ಫರ್ಡ್ ಇರಬೇಕು, ನಮ್ಮ ಅನ್ಫರ್ಡ್ಗಿರಿ ಮ್ಯಾಗೆ ನೀವು ರಾಜನೀತಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಿಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಇದೆನಾ? ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿ ಜನರಿಗೆ ಹುಷಾರ ಆಗ್ಬಾರ್ದಂತ ತಲೆಯಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದನು ಅಂತಂದ್ರ ಹಿಂಗ್ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡ್ಕೋತ ತಿರ್ಗಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದು. ತಲೆಯಾಗಿ ಇಟ್ಕೋರಿ. ನಾವೆಲ್ಲ ಹುಷಾರಾಗಬೇಕು, ನಾವು ಕನ್ನಡ ಕಲಿಬೇಕು. ನಮ್ಮ ಊರಾಗಿನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗಳೆಲ್ಲ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ IAS IPS ಅಧಿಕಾರಿ ಆಗ್ಬೇಕೆಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಕ್ವಶನ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಾತಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಮರಾಠ ಸಮುದಾಯದವರು ಎಲ್ಲ ಸಾಥ್ ಇದ್ದೀವಿ. ಅದರ ಬಿಲ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೋ ತನಕನೂ ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆಗಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಂದು ಎಲ್ಲ 7 ಊರಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾರ್ಡರ್ ಏರಿಯಾ ಊರಲ್ಲಿ ನೀವು ಒಂದು ಸರ್ವೆ ಮಾಡ್ರಿ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವ್ರು. ಒಬ್ಬನಾದ್ರೂ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಇದಾರ, ಒಬ್ಬನಾದ್ರೂ PSI ಇದಾರ, KS ಅಧಿಕಾರಿ ಇದಾರ. KS ಕ್ರ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಕಂಪಲ್ಸರಿ ಬರಲೇಬೇಕು. ಕನ್ನಡ ಕ್ರ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಒಂದು ಎಕ್ಸಾಮ್ ಕ್ರ್ಯಾಕ್ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಈ ಸಲುವಾಗಿ ದಯಮಾಡಿ ತಾವೇನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ ಅದು 100ಕ್ಕೆ 100 ತಪ್ಪು. ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ನಮ್ಮ ಮಾತಿಗೆ ಗೌರವ ಕೊಟ್ಟು ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ವರ್ಗಾಯಿಸಬೇಕು ಅಂತ ಶಾಲೆ ಎಂದು ಹೇಳಿದಾರಲ್ಲ, ಅದು ನಮಗೆ ನೀಡದ, ನಮಗ್ ಗರಜ್ ಅದ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲ ಈ ತರ ಏನೇ ಅವರು ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತರ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಲಕ್ ಹೋದ್ರು ನಾವು ಮರಾಠ ಬಾಂಧವರು ಎಲ್ಲ ಶಾಸಕರ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಒಂದೆರಡು ಮುಗಿಸ್ತೀವಿ.